हॅलो मित्रांनो, तर आज बघूया दिवे आगर कोकणचा व्लॉग नंबर 3। तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं की आपण भरडखोल फिश मार्केटबद्दल बोलूया। तर हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन बीचच्या अगदी अगोदर एक भरडखोल बीच म्हणून लागतो आणि तिथे सकाळी 6 वाजेपासून हे फिश मार्केट सुरू होतं। दुपारला हे फिश मार्केट बंद असतं, पण मित्रांनो, आम्हाला जायला जरा तिथे उशीर झाला, त्यामुळे मग मी तिथे फोटोज घेऊ शकली। तरी पण बऱ्यापैकी फोटो आले आणि अनलकीली माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ यात डिलीट झाला, पण थोडीशी व्हिडिओतली जी वाईट उरलेली होती ती मी यामध्ये टाकली। बघा, एवढी गर्दी असते ही भरडखोलला आणि अशा प्रकारचा हा बीच आहे। आणि सकाळी आणि संध्याकाळी जे जेट्टीने फिशेस येतात, बघा अशा प्रकारे फिशेस येतात आणि या फिश उतरवल्या जातात भरडखोलला। ही जी खानावळ आहे ही फेमस आहे दिवे आगरला, पण आम्ही या खानावळीमध्ये जेवलो होतो आणि फार तिथे त्यांनी जी आम्ही पापलेट आहे, सुरमई आहे, या फिशेस घेतलेल्या होत्या त्या अगदी छान पद्धतीने, बघा अशा पद्धतीने त्यांनी बनवून दिल्या आम्हाला। आणि माझे मिस्टरांचं पोट खराब होतं तरीसुद्धा त्यांनी सगळ्या फिश मस्त केल्या। आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मग काय, आमचे तर फार हाल झालेत बाबा। पण आम्ही सोलकढीवर आमचं काम जे आहे ते भागवलं। तर फार छान या आमचा जेवणाचा बेत आहे तो झाला इथे, अति सुंदर। बघा, पापलेट, तांदळाची भाकरी आणि हाच मेन्यू तिथे असतो। तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असता आणि फिश लवर जर असाल तर अजिबात तुम्ही ही वेळ गमावूच नका। हे आमचं व्हेज जेवण होतं, सॉरी नॉनव्हेज जेवण होतं। आमचं जेवण जे आहे म्हणजे जी फिश वगैरे आहे ती सुवर्ण गणेशची खानावळ आहे तिथे आम्ही तयार करून घेतलेलं होतं। आणि कोकण स्पेशल जे घावणे आहेत हे दुर्वांकूर म्हणून एक खानावळ आहे, तिथे आम्ही हे बनवून घेतलेलं होतं। हे जेवण जे आहेत हे पण कोकणीचं, म्हणजे हे आम्ही बनवून घेतलेलं होतं।